नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण हेमंत ऋतूविषयी बोलतो आहे आणि हेमंत ऋतू हा सर्वात हेल्दी ऋतू आहे संपूर्ण वर्षातला. त्यामुळे आपल्याला त्याचे वेगळे वेगळे पैलूही आपल्याला पाहायचे आहेत आणि त्यात एक विषय आपल्याला महत्त्वाचा बोलायचा आहे आज, तो म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी. सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर एवढं कोणी मुद्दामून बोलत नाही, पण हेमंत ऋतूमध्ये या विषयावर बोलायलाच पाहिजे. कारण बाकी सगळ्या ऋतूमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही कधीतरी असावी, क्वचित असावी, कमी असावी, फार नसावी अशा स्वरूपाच्या सूचना दिसतात आणि तशी कोणतीही सूचना हेमंत शिशिर ऋतूमध्ये दिसत नाही. म्हणून याविषयी बोलायला हवं. आपण पॉडकास्टमध्ये आपण दह्याबद्दल बोललो, त्याच्या आधी आपण उडदाबद्दल बोललो. ह्या दोन्ही द्रव्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे दोन्ही द्रव्ये जी आहेत ही जोम, उत्साह आणि वीर्यवृद्धी करणारे आहेत. त्यामुळे या जगामध्ये किंवा या आयुर्वेद हा फक्त पथ्याबद्दल बोलतो आणि बाकी सगळ्या गोष्टींवर बोलत नाही की काय, असा प्रश्न पडू नये. कारण आयुर्वेद सर्वंकष सगळ्या दृष्टींनी विचार करणारा आहे आणि म्हणूनच आपण आज हा विषय थोडक्यात त्याचा फक्त स्पर्श करतो आहे. थोडक्यात सांगायचं तर असं की शरीराची त्वचा जी आहे ते शरीराचं आरोग्य सांगते. चेहरा जो आहे ते मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य सांगतं. तसंच आपली जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आहे जीवनातली, ती आपलं भावनिक, शारीरिक आणि सगळ्या गोष्टींचं संतुलन दाखवते. त्यामुळे ही गोष्ट आपल्या जीवनात किती आहे आणि आहे का की नाही आहे, कमी पडते, ह्या सगळ्यांचा विचार करण्याची ही वेळ आहे. ही वेळ म्हणजे हा ऋतू आहे. कारण ह्या ऋतूमध्ये कुठलंही नियंत्रण सांगितलेलं नाही आहे. याचा अर्थ असंबद्ध, अप्रमाणित, कधीही, कितीही वेळा असा त्याचा अर्थ नाही आहे. कोणाशीही कधीही हा तर अजिबातच नाही आहे. जे काय करायचं ते नियमात धरूनच करायचं आहे. पण एवढं असूनही त्या गोष्टी अतिरेक होणार नाही आणि त्याच्यातून व्याधी निर्माण होणार नाही याचा विचार करायला पाहिजे. अतिवीर्यपात झाला तर त्याच्यामधून पुढे रक्तस्राव होऊ शकतो आणि स्त्रीच्या बाबतीत असंच झालं तर स्त्रीचाही वीर्यपात याने तिचाही शक्तिपात होऊ शकतो आणि दोन्ही अवस्थांमध्ये ती शरीरं ही रोगग्रस्त होण्याच्या मार्गाला लागतात. त्यामुळे या गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या शरीर प्रकृतीनुसार, अवस्थेनुसार, वयानुसार आणि क्षमतेनुसार आपल्याला आचरायला पाहिजेत. एवढंच सांगायचं आहे. यापुढे हा विषय आपण बोलू, पण हा इथे सुतोवाच म्हणून एवढंच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.